एखाद्याचं लग्न जमत नसलं आणि तो आपल्या मित्राच्या लग्नात गेला. लग्नात गेल्यानंतर त्यांनी बघितलं मोठा मांडव असा सजलेला आहे. वाजत गाजत नवरी नवरदेव आले आणि त्याच्या मित्राचं काय झालं, लग्न लागलं. दोघही मित्र शिकलेले होते, परंतु एकाचं लग्न जमलं, एकाचं जमलं नाही. सर्व झालं, तो घरी आला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, त्याचं झालं आता माझं कधी होईल, त्याचं झालं आता माझं कधी होईल. असं चिंतन करीत 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 जे म्हणता ना, मनी वसे ते स्वप्ने दिसे, असं चिंतन करता 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 तो काय झाला, झोपी गेला. आणि आता त्याला काय झालं, स्वप्न पडलं. स्वप्न पडलं आणि त्याला असं दिसलं माझंही लग्न जमलं. तसाच मोठा असा मंडप त्या ठिकाणी दिलेला आहे. तेच गुरुजी, तेच सर्व काही. आणि असं करता 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 अतिशय वाजा गाजा धूमधडाक्यात त्याचं काय झालं, लग्न झालं. आणि संध्याकाळी काय होते, वरात. वरातही सर्व गावामध्ये धूमधडाक्यामध्ये सुरू झाली. परंतु तितक्यात काय झालं, जे आगाऊ मुलं असतात त्यांनी काय केलं, हे सर्व कुठं चाललेलं आहे, त्याचं स्वप्नामध्ये. त्या आघाव मुलाने काय केलं, तर त्या घोड्याच्या पायाखाली काय झाला, मोठा फटाका लावला. नवरदेव नवरी काय झाले होते, घोड्यावरती बसलेले होते. त्याचा जसा फटाका वाजला, तसं काय झालं, घोड्यावरून दोघंही पडले, एक इकडं आणि एक तिकडं. आणि त्या पडण्याच्या अवस्थेमध्ये त्यांनी डायरेक्ट इतकी जोरात कुस बदलली की तो पलंगावरून धाड देती खाली. आणि मग आई त्याला म्हणू लागली, अरे काय रे गोप्या, काय झालं, लागलं तर नाही ना रे तुला, उठ उठ उठ, काही कंबर वगैरे तर काही नाही ना झालं. तर त्या वेळेला तो म्हणू लागला, अगं आई माझं राहू दे, ती कुठं पडली आहे ते बघ. म्हणजे आपली अवस्था अशी झालेली आहे की आपल्याला स्वप्नात आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती, जागृती स्वप्नी सुषुप्ती नाथ हवे. हा. आणि दुसरी जी मागणी असते, ती मागणी असते परंपरेची. बघा,